कोठारे खुर्द शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघाच्या गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी बस अभावी हेळसांड। अंबासण येथील विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात बस वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थी शाळेवर वेळेत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या मतदारसंघातील गावातून विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी बस अभावी हेळसांड होत आहे। दरम्यान विद्यालयाने सटाणा आगारात पत्रव्यवहार केला असतानाही विद्यार्थ्यांसाठी सकाळची बस सुरू केली जात नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे नाराजीचा सूर उमटत आहे। कोठारे खुर्द व बुद्रुक तालुका मालेगाव या दोन्ही गावातील 150हून अधिक विद्यार्थी अंबासन येथे शिक्षण घेण्यासाठी येतात। तीव्र उन्हामुळे शाळेची वेळ सकाळची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मिळेल त्या खासगी वाहनाने शाळेत जावे लागते। विद्यालयाने सटाणा आगारात सकाळ सत्रात शाळा सुरू झाल्याने 5 मार्चला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले। मात्र आजतागायत बससेवा सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नाहक शैक्षणिक नुकसान होत आहे। कोठरे हे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा मतदारसंघ आहे। दरम्यान मालेगाव आगारातून येणारी रावळगाव ते नामपूर या बसच्या वेळेत बदल करून सकाळी 7 वाजता कोठरे गावात दाखल झाल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होणार असल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले। पास आहे पण बस नाही अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे। ग्रामीण भागातील खेडोपाडी तसेच गावपाड्यावरील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू केली। यासाठी विद्यार्थ्यांनी बसचे पास काढले आहेत। मुलींना शालेय शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोफत बसचे पास देण्यात आले आहेत। पास आहेत परंतु बस नसल्याने जादा पैसे मोजून खासगी वाहनांचा वापर करून शाळा गाठावी लागत आहे। यामुळे पास देऊन बस वेळेवर न देण्याचा हा प्रकार परिवहन महामंडळाकडून सुरू आहे। दरम्यान कोठरे गावातून सकाळी 8:30च्या सुमारास मालेगावहून रावळगाव नामपूर बस सुरू आहे। या बसने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अंबासन येथील विद्यालयात उशिराने पोहोचावे लागते। यामुळे शिक्षणाला मुकावे लागत आहे। बस अभावी बरेच विद्यार्थी गैरहजर राहत आहेत। सटाणा आगार प्रमुखांनी लक्ष घालून सकाळच्या सत्रात बस सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे। प्रतिनिधी शशिकांत बिरारी, संपादक।